गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार हा घटक आहे जो विद्यार्थ्यांना काहीसा थोडासा कठीण वाटतो, तर तो आपण सहज सोपा करून घेणार आहोत। म्हणजे त्याची व्यवस्थित रीत समजावून घेऊ, त्यानंतर त्याचे शॉर्टकट समजावून घेऊ आणि नंतर आपण त्याची याचे दोन भाग करणार आहोत। पहिल्या भागात आपण त्याची रीत आणि काही उदाहरणं सोडू, त्यानंतर दुसऱ्या भागात आपण त्याचे शाब्दिक उदाहरणं सोडू। ठीक आहे, दोन भाग न चुकता बघायचे, भागाकार व्यवस्थित क्लिअर होईल। चला आपण सुरुवात करू। आता इथं एक उदाहरण आहे, तेच मी इकडे लिहितो बघा। 4/13 4/13 हे उभ्या मांडणीतलं उदाहरण आहे। हे तुम्हाला असं दिलेलं असणार आहे बघा, इथं दिलेलं असेल 4/13 किंवा 13 हे तुम्हाला असं दिलेलं असेल 13/4। ओके, 13/4 म्हणजे 13ला 4 ने भागायचे। ठीक आहे, आपण 13ला भागणार आहोत 4 ने। हा जो घटक घेतो आहोत आपण, हा तिसरी, चौथी, पाचवी आणि दुसरीच्याही विद्यार्थ्यांना फायद्याचा आहे। दुसरीच्या ज्या विद्यार्थ्यांना भागाकार शिकायचा त्यांनी हा घटक अवश्य बघायचा आहे। बघा ह्याच्यामध्ये जो 4 आहे, एकदा नाव समजून घेऊ। 4ला भाजक म्हणतात कारण त्याने भागायचं असतं, भाजक। ठीक आहे, 4 ने भागायचं, ही नावं लक्षात राहतात हळूहळू, काय अडचण येत नाही। त्याच्यानंतर ज्याला भागायचंय त्याला भाज्य म्हणतात। काय म्हणतात? भाज्य। आधी नावं लक्षात घेऊ, मग पुढे जाऊ। हे भाज्य आहे, ज्याने भागायचं, जो भागणार आहे त्याला भाजक। ओके, आणि ज्याला भागायचे त्याला भाज्य। त्यानंतर भागाकार केल्यानंतर जे उत्तर येईल ना वरती, त्याला म्हणतात भागाकार। काय म्हणतात? म्हणजे त्याचे आकार पाडले ते जे येतील त्याला म्हणतात भागाकार। ठीक आहे, आता ही आपल्याला क्रिया करायची, आपण ती क्रिया सुटसुटीत करून घेऊ। 4 ने आपल्याला 13ला भागायचे। ही मांडणी अशी आहे 13/4। ही आहे आडवी मांडणी, ही आहे आडवी मांडणी आणि ही आहे इकडची उभी मांडणी। ठीक आहे, आधी आपण उभ्या मांडणीत समजावून घेऊ, त्याच्यानंतर आडवीत पण समजून सांगतो तसंच। बघा 4 ने भागणार आहोत, ह्याच्यासाठी ज्याने भागायचे ते तुमचे पाढे-पाठ असायला हवेत। परत लक्षात आणून देतो, इथं पाढा लिहितो बघा। 4 × 4, 4 2 8। ठीक आहे, 4 2 8 म्हणजेच इकडे 8 लिहितो। 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24। ठीक आहे, आता हा पुढचा पाढा पाठ आहे, एवढा लागत नाही म्हणून एवढाच लिहिला। पुढे बघू। आता इथं असं आहे, हे 13 आहेत, भाज्य आहे, त्याला आपल्याला भागायचे, 4 ने भागायचे। मग 4च्या पाढ्यामध्ये 13 पेक्षा लहान अंक बघा, खूप लहान नाही, 13च्या जवळ जाणारा। आधी समजून घेऊ, नंतर शॉर्टकट बरोबर सांगतो। 13च्या जवळ जाणारी लहान संख्या कुठे आहे आणि कितव्या स्थानावर आहे ते बघा। 13च्या जवळ जाणारा 4 पण आहे, तो खूप लहान होईल। 8 पण आहे, खूप लहान होईल। 12 मात्र त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या पुढचा 16 ह्याने भाग जाईल का? हा त्याच्यातनं वजा होईल का? 16 नाही होत। मी शब्द काय वापरला? वजा होईल का? भागाकार म्हणजे वजाबाकीच आहे, गतीने केलेली वजाबाकी आहे। भागाकार म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारची वजाबाकीच आहे। ठीक आहे, वजाबाकीच आहे। कशी ती मी समजून सांगतोच, पण माझा शब्द लक्षात ठेवायचा। बघा आता 4च्या पाढ्यात 13 पेक्षा लहान आहे 12 आणि तो आहे तिसऱ्या स्थानावर। 4 त्रिक 12 मी इथं लिहितो बघा। 4 × 3 बरोबर येतात 12। म्हणजे 4चे 3 तुकडे केले तर 12 येतात, बरोबर आहे। आपल्याला भागाकार करायचा, भाग पाडायचे। मग आता 4 ने 3चा भाग दिला, 4 त्रिक 12। आता याची वजाबाकी करायची आहे, बरोबर, वजाबाकी करायची। म्हणजे आपण काय केलं, ह्या 13 या संख्येपेक्षा लहान अंक घेतला, तो वजा होईल असा घेतला। त्याच्यापेक्षा मोठा घेतला असता तर वजा झाला असता का? नाही। मग आता आपण सरळ सरळ वजाबाकी करणार भागाकारामध्ये। काय होतंय, 3तून 2 गेला, 1 आला हातचा, आणि 1तून 1 गेला 0। आता इथं जे खाली आलं ना, याला म्हणतात बाकी। बाकी किती राहिली इथं? 1। ती 4 पेक्षा लहान आहे का? हो।
आता पुढे भाग जाईल का? नाही, कारण 4 पेक्षा लहान असलेल्या अंकाला 1ला 4ने भाग जाणार नाही. हा भागाकार इथंच संपला. हे तुम्हाला माहित असेल, तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे माहिती, तरी तुम्ही परत सांगता. मुद्दाम समजून घ्या, पुढच्या उदाहरणांमध्ये परत अडचण राहणार नाही. ठीक आहे. मग आता ह्याला आपण भागाकार म्हटलो, पुन्हा रिवाइज करतो. याला भाज्य म्हटलो आणि याला भाजक म्हटलो. ठीक आहे. भाजक 4ने 13ला भागले असता बाकी 1 आली आणि भागाकार 3 आला. 3 आला. किती आला? 3 आलाय. ठीक आहे. आता हे उदाहरण झालं, ह्याच्यामध्ये वजाबाकी होती. एक दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. तोंडीचे 4 चॉकलेट आहेत माझ्याकडं. 4 चॉकलेट आहेत. 2 विद्यार्थ्यांना द्यायचेत. 2 मुलांना 4 चॉकलेट समान द्यायचेत. काय करणार आहात तुम्ही? या 4 बोटापैकी तुम्ही म्हणताल सर 2 याला द्या 2 त्याला. झाले की नाही? म्हणजे तुम्ही जो अखंड होता त्याचे भाग केले की नाही? भाग केले ना. हीच प्रक्रिया आपल्याला ह्याच्यात करायची. ठीक आहे. पुढचं दुसरं उदाहरण घेऊ. सोपे 2-3 उदाहरणं घेऊ. वेळ जाऊ द्या, काय होत नाही. 10 चॉकलेट आहेत माझ्याकडे. प्रत्येक विद्यार्थ्याला 2-2 द्यायचे आहेत. बघा इथं 10 चॉकलेट आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला 2-2 द्यायचे. म्हणजे ही जी आडव्या रेषेचं उदाहरण आहे ते मी असं मांडलं, या 10ला 2ने भागायचं. 10 ही संख्या 2च्या पाड्यात आहे का? हो आहे. कुठं आहे? बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12. म्हणजे 10 ही संख्या परफेक्ट आहे. बेच्या पाड्यामध्ये हा 2चा पाडा आहे, 5व्या स्थानावर आहे. ठीक आहे. आता आपण ह्याला लॉक करू. बरोबर. बेच्या पाढ्यात ह्याला बरोबर 10 त्याच्यापेक्षा लहान किंवा त्याच्या इतकी संख्या चालेल. आधी आपण लहान निवडली होती, आता हा 8 पण चालेल, पण परत भागाकार उरेल तोही करून दाखवतो मी, पण तशी गरज पडत नाही. ठीक आहे. ह्याला बरोबर परफेक्ट मॅच होणारी संख्या असेल डायरेक्ट भाग द्या. बे 5 10चा भाग द्या, वजा बाकी करा. 0तून 0 गेला, याच्यातून 1तून 1 गेला, बाकी आली 0. बाकी किती आली? 0. आता महत्वाचा शब्द मी वापरणार आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. शाब्दिक उदाहरणात महत्वाची गोष्ट आहे. मला सांगा 10 चॉकलेट होते माझ्याकडे, 5 मुलांना दिलेत. बरोबर ना? हे वरचे 5 जणांना दिले. कितीने दिले? 2-2ने दिले. 2-2ने चॉकलेट दिले. प्रत्येकी 2-2ने 10 चॉकलेट दिले. प्रत्येक 5 मुलांना जातील आणि उरतील किती हो माझ्याकडे? काही उरेल का? नाही, 0. आधीच्या याच्यात काय उरला होता? 1. हे पुढच्या शाब्दिक उदाहरणांमध्ये तुम्हाला ही बाकी विचारली जाईल की 10 मुलांना 10 चॉकलेट 2-2 प्रत्येक मुलाला दिले तर खाली काही उरतील का? नाही उरत. ओके. मग आता हाच भागाकार आडव्या मांडणीत पाहू आपण 10 आणि 2चा. ठीक आहे. इथं लक्ष द्यायचं. आता बेच्या पाड्यामध्ये 10 आहेत का? हो आहेत. मग आता खाली पण भाग द्या आणि वर पण भाग द्या. बे 1 बे, बे 5 10. डायरेक्ट उत्तर आलं. बाकी काही उरली का? नाही, कारण डायरेक्ट सरळ भाग जातो ना. म्हणजे याचा भागाकाराचं उत्तर हे 5 आहे. खाली काहीच उरत नाही. हा असा उरतोय 5 1. खालच्या छेदाला काय अर्थ नाही, याचं सरळ उत्तर आहे 5. समजले? ओके. आणखी एक उदाहरण घेऊ ज्याच्यामध्ये बाकी उरेल. दोन्ही प्रकाराने बघू. ठीक आहे. बघा आता इथं 24 उदाहरण घेतो किंवा एक अंक त्याचा वाढून घेतो, बाकी दाखवायची म्हणून. 25 उदाहरण घेतो. 6चा पाडा आहे. सगळ्यांना येत असेल. पाडे खूप महत्वाचे आहेत, प्रत्येकाचे पाडे पाठ व्हायला हवेत. बरोबर. ओके. चला बघू, समजून घेऊ. आता आपण उदाहरण घेतलंय 25 भागिले 6. हे उदाहरण असं आहे. 25 भागिले 6 हे उभ्या ह्याच्यात मांडलं. हे कसं मांडता येतात? 25 भागिले 6 असं पण मांडता येत आडव्या मांडणी. ठीक आहे. ही एक वेगळी शॉर्टकटची पद्धत आहे, ती आपल्याला नंतर बघायची. आता हे उदाहरण असं आहे की माझ्याकडे 25 वया आहेत. ठीक आहे. उदाहरण काय सांगतो बघा. माझ्याकडे 25 वया आहेत आणि 6 मुलांना द्यायच्यात. प्रत्येक याला मी तसंच कन्वर्ट करून घेणार, म्हणजे तुम्हाला पुढच्या याची सवय लागायला हवी. माझ्याकडे 25 वया आहेत, त्या मला 6 मुलांना द्यायच्यात. कशा देणार? भाग पाडा. छोटे करायचेत ना, तुकडे पाडायचेत. आता आपण मूळ कन्सेप्ट कडे येतोय. बघा, जेव्हा तुम्हाला मोठा भाग दिला आणि त्याचे छोटे तुकडे करायचे तेव्हा भागाकार करा.
मोठा भाग दिलाय, त्याचे तुकडे करायचे, भाग पाडा. ठीक आहे, बघा 6च्या पाड्यात 25च्या आधी संख्या आहे का? 6 एक 6. ठीक आहे, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36. आपल्याला इथपर्यंत लागतील. ठीक आहे, चला 25 पेक्षा लहान संख्या बघा 6च्या पाड्यामध्ये. तुम्ही म्हणाल सर खूपच बेसिक होते, असू द्या काही होत नाही, पुढच्या याच्यात अडचण राहणार नाही. ठीक आहे, बघा 6च्या पाड्यामध्ये 25 पेक्षा लहान संख्या बघा ही आहे 24. 18 खूपच लहान होईल, अजून वेळ जाईल आपला, त्यापेक्षा ही घ्या. घेतली 24. बघा बरं, मग आता 6च्या पाड्या 24 ही संख्या कितव्या स्थानावर आहे? 4थ्या. म्हणजे इथं त्याला 4 द्यायचा आहे आणि इथं 24 लिहायचा आहे. राहिलेली वजाबाकी करा. 25 मधून 24 गेले, 1 आला हातचा, या 5तून 4 गेले, इथं 0. ही बाकी उरलेली आहे 1. माझ्याकडे 1 वही उरेल आणि 6 ह्याने मी 4 मुलांना वह्या देईल. कशा? बघा 6 याने 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6, 1 2 3 4, 6 चौक 24, 24 अधिक 1 घेतला, किती झाले? 25 झाली टोटल. ही तुमची 1 बाकी होती ती इथं मिळवली. आणि हे जे 24 होते हे 6 6चे 4 तुकडे केले. एका मुलाला 6 दिल्या, दुसऱ्या मुलाला 6 दिल्या, तिसऱ्या मुलाला 6 दिल्या, चौथ्या मुलाला 6 दिल्या. 6 6चे 4 तुकडे केले, 24 वह्या गेल्या आणि 1 वही टेबलवर शिल्लक राहिली, ही होती बाकी. कळले? अशा प्रकारे हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणखी आपण 2 उदाहरणं घेऊ आणि मग थांबू. ठीक आहे, चल. तर आपण हे उदाहरण इथं समजून घेतलं. आता इकडं आडव्या मांडणीत होतं किंवा ह्या मांडणीत होईल. बघा आता तुम्ही या मांडणीत बघा, 25 आपल्याकडे इथं आहेत, 6 ने भागायचे, भाग द्यायचा, तुकडा पाडायचा, म्हणून याला आपण अर्धा छेद दिला. ह्याच्या खाली छेद दिला म्हणजे छेद लिहिला. मी नवीन शब्द वापरते, समजून घ्या. आता 6 ने याला भागा. 6च्या पाड्यात 24 25 पेक्षा लहान संख्या आहे 24, बरोबर आहे. मग गेला 6 एक 6, 6 चौक 24 आणि हा 24 याच्यातनं वजा केला तर बाकी किती उरणार आहे? 1. ही तुमच्या मनात धरायची बाकी, आत्ताच करायची गरज नाही तिसरीला. हे अशा पद्धतीने केलं तरी हरकत नाही. ठीक आहे, ओके, समजलंय. आता आपण आपल्या समोर जे उदाहरण आहेत ते बघू. बघा बरं, 13चं उदाहरण दिलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित रितसर समजावून घेऊ परत एकदा. बघा, हे 13चं उदाहरण तुमच्या पुढे आहे. 4 आहे, 13 आहे. परत तेच उदाहरण घेतो. 4 ने 1 ला भाग देऊन बघा. आधी थोडस बेसिक मध्ये जाऊ. 4 ने 1 ला भाग जातो का? नाही जात. मग 0 द्या आणि हा 0 इथं द्या. परत वजाबाकी करा, 1 आला, वजाबाकी केली ना. 4 ने भाग जात नाही म्हणून 0 देऊन वजाबाकी केली. आता 4, आता हे वरचे जे 3 आहेत हे खाली घ्या, खाली झाले 13. आपण हे स्किप केलं होतं, शॉर्टकट घेतला होता. 13 आले. म्हणजे तुम्ही 1 ला भाग जात नाही म्हणून ही लेवल वगळू शकता पुढे, पण आधी हे समजून घ्यायचं कसं होतंय. मग आता 13चा 4च्या पाड्यात 13चा लहान भाग आहे 4 त्रिक 12, 3चा भाग जातो, 12चा वजाबाकी करायची. 3तून 2 गेले, 1 आला, इकडे 0 आला, ही आली बाकी आणि हा आला भागाकार. ओके, हा आला भागाकार. हेच होतं. ठीक आहे, बघा कसं. 13 म्हणजेच 13चे भाग पाडले आपण 4. 4 ने भाग पाडले, 3 तुकडे केले, बरोबर. 4 त्रिक 12 आणि ही 1 बाकी त्याच्यात मिळवली, बरोबर होता 13. हे भागाकार करून केलेलं उदाहरण आहे. आलं लक्षात? याचा अर्थ असा होतो. समजलं? ठीक आहे, चला आता पुढे बघू. एक नमुना प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा इथं. हा खूप मोठा होईल. समजा आपण दुसरा साधा उदाहरण घेऊ. बघा आता 15 आहे, 15ला 5 ने भागायचे. जमेल का? हो, खूप सोपं आहे. 15ला 5 ने भागा, अशी मांडणी करा. 75 भागिले 75ला 5 ने भागायचे. 75ला 5 ने भागायचे. बघा बरं, 5 ने भागा. चला, जातोय का भागाकार? हो, जातो. एक एक टप्प्यात करून बघू.
कारण ही संख्या 5 पेक्षा मोठी आहे म्हणून याला 2 टप्प्यात करावं लागेल. ठीक आहे. 5 एक 5 वजाबाकी केली, 7तून 5 गेला 2 आला. आता हा वरचा 5 खाली घ्या. बरोबर. आता किती झाले 25. 5 किती 25, 5 5 25. ओके. आता थोडस वेगात चाललो आपण. 5च्या पाड्यामध्ये 5 5 25 होते आणि आधीचा 1चा भाग गेला होता. आता वजाबाकी करा 0. 5 ने 75 ला भागलं असं समजा. आपल्याकडे 75 चॉकलेट होते. बरोबर. ते 5 5 करून आपल्याला मुलांना वाटायचे होते. किती मुलांना वाटता येतील? 75 चॉकलेट 5 5 करून वाटायचे. 15 मुलांना वाटता येतील. किती मुलांना? 15 मुलांना वाटता येतील. भागाकार करायचा. मोठी रक्कम होती 75 चॉकलेट आकडा. ठीक आहे. मोठा अंक 75. 5 छोटा होता आणि त्याला वाटायचे. वाटा म्हणजे तुकडे करा, भागाकार करा. म्हणून 5 ने त्याला भागा. 5 ने भागा. 15 मुलांना वाटून टाका. बाकी सरांकडे 0 उरणारे. जे उरले ते तुमचे. ठीक आहे. ओके. आता थोडं मोठं उदाहरण घेऊ. 275 भागिले 5 करून बघू. ठीक आहे. हे उदाहरण घेऊ आपण. 275 झेंडे आहेत. 275 झेंडे आहेत. एका लाईन मध्ये 5 मुलं उभे आहेत. ठीक आहे. एका लाईन मध्ये 5 मुलं उभे आहेत. 275 झेंडे 5 मुलांना अशा पद्धतीने वाटले. किती 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 लाईन्सला पुरतील सांगा? भागाकार करा. अंक मोठा आहे 5 ने भागायचे म्हणून मोठा. 275 भागिले 5. बघा बरं आता काय करणार. ठीक आहे. इथं सुद्धा तेच उदाहरण दिले. पहिल्या 2 ला भाग जातो का 5 ने? नाही. मग इथं 0 द्या आणि इथं 0 द्या. आता वजाबाकी करा. 2 उरला. आता हा वरचा 7 खाली घ्या. किती झाले? 27. ठीक आहे. मग परत आता जाईल का बघा. 5च्या पाड्यात 27च्या जवळचा अंक आहे का एखादा? हो. 5 एक 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25. त्याच्या पुढे 5 36. तो मोठा होईल. लहान अंक घ्या. 5 5 25. ओके. ठीक आहे. वजाबाकी करा. आता 7तून 5 गेले 2 उरले. 2तून 2 गेले 0. किती राहिला? 2. वरचा हा राहिलेला अंक खाली घ्या. परत किती झाले? 25. मग आता परत तोच पाडा. इथं 25 होते ते आलं. 5 5 25. आता 5चा भाग द्या. परत 25. वजाबाकी करा. हा 0 हा 0. 5 झेंडे मुलांना जर दिले, 275 मुलांना झेंडे द्यायचे असतील तर अशा 55 रांगेत देता येतील. कितीला देता येतील? 55 रांगेत. आलंय लक्षात भागाकार? ओके. मला नाही वाटत याच्यानंतर अडचण राहील. जर अडचण वाटली तर मला कमेंट मध्ये अवश्य सांगा. परत आणखी एक भाग घेऊन समजून सांगेल. ठीक आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघू. नमुना उदाहरण घेऊ. याच्यातलं नमुना उदाहरण हे होतं ना? ठीक आहे. ओके. हा नमुना प्रश्न झाला. सराव संचातलं एक एक उदाहरण आपण सोडवणार आहोत. एक एक. ठीक आहे. बघा 900 पुढे आहेत. 909 या संख्येला 9 ने भागले. 909 या संख्येला 9 ने भागले तर भागाकार किती येईल? ठीक आहे. 909 ला भागायचे आपल्याला 9 ने. आता आपण काय करू? 909 ला भागू. बघा चला 909 या संख्येला भागायचे. आपण सगळे भागाकार शांतपणे करणार आहोत. वेळ लागला 2चे 3 भाग झाले तरी काय हरकत नाही. 909 ला 9 ने भागा. 9 एक 9. वजाबाकी केली 0 आला. हा 9 हा 0 खाली घेतला. आता याला भाग जातो का? नाही जात. मग जर इथं भाग जात नसेल तर इथं 0 तसाच टेकवा. खाली घ्यायचा असेल 0 द्यायचा हे माहिती आपल्याला. ह्याला काहीच जात नाही. ही एक स्टेप वगळते. आता 9 घ्या. 9 एक 9. परत भागाकार. वजाबाकी मधली हे स्टेप थोडी कमी केली. वजाबाकी केली 0. 909 भागिले 9 उत्तर आलं 101. आता हे बरोबर आहे का सर? सांगा बरं. मग 101 ला गुणून बघा. 101 ला 9 ने गुणा. ह्याला आता मी पुढची स्टेप समजून सांगतोय. हा जो भागाकार आहे ना, ह्या भागाकाराला याचा पडताळा घेता येतो. या भाजकने गुणून बघा. हेच उत्तर येतं तुमचं. भागाकार आहे 101 त्याला गुणा 9 ने. 9 एक 9.
9 0 0 9 1 9 आलं का उत्तर? म्हणजे तुम्ही केलेला भागाकार बरोबर आहे. हा झाला त्याचा पडताळा. आले लक्षात? आता आपलं उत्तर 101 आले. आपण उत्तर चेक करू. ठीक आहे, 101 आहे का? एक तर आहे, 10 आहे, हे आहे, 101 आहे. म्हणजे तुम्ही सोडवलेलं उत्तर बरोबर होतं. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, ओके. भागाकार लक्षात येतोय. पुढचं उदाहरण 642 भागिले 6. खूप सोपं आहे. पुन्हा वरती घेऊ. 642 भागिले 6 आहे ना. चला 642 भागिले 6 करू. 642 भागिले 6 करा भागाकार. व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा. ओके, चला सोडवा. 6 1 चा भाग जाईल का? जाईल. 6 1 6 वजाबाकी केली. 6 तून 6 गेले 0. 4 खाली घ्या. 4 ला भाग जातो का? नाही जात. 0. इथं 0 द्या, इथं 0 घ्या. 4तून 0 वजा गेले. 4 तसेच खाली आले. मी स्टेप बाय स्टेप घेतोय. ठीक आहे, आता हा जो 2 आहे तो खाली घ्या. 2 खाली. हा मधला 0 विसरू नका. ओके, तो विसरायचा नाही का? कारण त्याला भाग जात नाही म्हणून आपण घेतो. आता 6च्या पाड्यात 42 आहे का? 6 6 36 6 सतम 42. यस, 7चा भाग वरती दिला, खाली वजाबाकी केली 0. बाकी आलेली आहे 0. ह्याच्यात जर उत्तरात विचारलं असतं बाकी किती येईल तर 0. आणि भागाकार किती आला? 107. सर हे उत्तर बरोबर आहे का? चेक करून बघू. 107 गुणिले 6 बघा बरं. 6 सतम 42. 42 चा 2 आला. 4 हातचे. पण 6 0 6 नाही. 6 0 0. त्याच्यात 4 मिळवले. 4 तसेच. आणि 6 1 6. उत्तर आलेलं आहे 642. ठीक आहे, आलं उत्तर. म्हणजे असं टॅली झालं. याने याला गुणलं की बरोबर तेवढी संख्या येते. हेच उदाहरण मी तुम्हाला असं करून दाखवतो. 107चं. 107 गुणिले 6 अशा मांडणीत. 6 6 सतम 42. 4 हातचा आला वर लिहिला. 6 ने 0 ला गुणा. 6 0 0. हा हातचा त्याच्यात मिळवा. 4 झाले. 6 1 6. आडव्या मांडणी ते करता येतं, उभ्या मांडणी ते करता येतं. ओके, म्हणजे आपलं जे उत्तर येतं ते 107 आलेलं आहे भागाकार करून. बघा बरं 107 आहे का? 107 आहे का? इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे आहे. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे सर. व्हेरी गुड. ठीक आहे, चला पुढचं एक उदाहरण बघू. 15 बिस्किटांचा एक पुडा. याच्याप्रमाणे 630 बिस्किटांचे पुढे किती? आता आलेत का शाब्दिक उदाहरण? आधीचे होते अशाब्दिक, आता शाब्दिक आहेत. काही अडचण नाही. 630 बिस्किट दिलेत आणि 15 बिस्किटांचा एक पुडा आहे. म्हणजे आपल्याला पुढे काढायचे असले तर 630 ला 15 ने भागा. उत्तर तुमच्या समोर आहे. करा, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. ठीक आहे, चला आपल्या समोर उदाहरण आहे. 15 ने आपल्याला 630 ला भागायचे. म्हणजे 15 बिस्किटांचा एक पुडा आहे. 630 बिस्किटांचे पुढे पाडायचे. ठीक आहे, चला आपण आता त्याचे पुढे पाडू. 15च्या पाड्यामध्ये 6 पेक्षा लहान अंक आहे का? नाही. म्हणजे याला 6 ला भाग जात नाही. मग 0 द्या. 6 0 0 वजाबाकी करा. 6 खाली. हा आता या स्टेपला तुम्ही 3 खाली घेऊ शकता. ठीक आहे, वजाबाकी केली 0 आला. आता 63चा विचार करा. 15च्या पाड्यात 63 पेक्षा लहान अंक आहे का? 15 चोक 60. 15 चोक 60. ओके, हे उत्तर तुमचं माझ्या आधी आलं असेल, काय हरकत नाही, फक्त समजून घ्या. वजाबाकी केली 3 शून्यातून 0. आता हा जो वरचा 0 आहे हा राहिलेला आहे तो खाली घ्या. अलीकडच्या 0ला काही अर्थ नाही, पण त्याच्या पुढच्या 0ला आहे. त्या 3 वरती 0 बसल्याने ते झाले 3.30. आता 30 15च्या पाड्यात आहेत का? 15 दुनी 30. ओके, व्हेरी गुड. आता वजाबाकी करा. 0 3तून 3 गेला 0. बाकी आली 0. म्हणजे 15 बिस्किटाने आपण 42 पुढे करू शकतो. एका बिस्किटाच्या पुढ्यात 15 बिस्किटे असे तुम्ही 42 पुढे बांधू शकता. ठीक आहे, कंपनीत असाल तर हाताने बांधत नाहीत, मशीनने बांधतात. उदाहरण लक्षात आलं असेल तर
त्याला लाईक करा. काय करता तुम्ही माहिती का, भाग समजून घेता, सगळं करता, पण मला कळत नाही तुम्हाला आवडतं की नाही आवडतं. नुसतं लाईक केलं तरी मला कळेल. जेवढे मुलं बघतात, 100-125 मुलं एका वेळी बघतात, तरी काय 8 आणि 10 जण फक्त मला समजतं की त्यांना आवडलं म्हणून. असं करू नका, ठीक आहे. आणि घटक आवडला असेल तरी त्याला लाईक करा. अजून काही उदाहरणांची अडचण असेल मला कमेंटमध्ये टाका. थांबतोय. गुड डे, बाय.